असा हा व्हाईट चिकन पुलाव तुम्ही एकदा नक्की करून पहा. 1 किलोच्या प्रमाणात केलेला आहे. चवीला भारी, करायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. सध्याच्या या वाढत्या उन्हामध्ये ना, तर्रीदार, मसालेदार खाऊशी वाटत नाही. पण तुम्ही हा पुलाव आणि त्याबरोबर मस्त थंडगार कोशिंबीर एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या घरी सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग ही रेसिपी कशी करायची पाहूया. त्यासाठी कढईमध्ये घातलं 100 ग्रॅम म्हणजेच 5 ते 6 टेबलस्पून तेल. तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये बडीशेप, जिरे, शहाजिरे, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, लवंग, मिरे, बडी विलायची, हिरवी विलायची असं सगळं काही घातलेलं आहे. आता ना हे मस्त असं तेलामध्ये हलकंसं परतून घेतलं की 3 मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. कांदा हलकासा नरम होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग अजिबात बदलून द्यायचा नाहीये. साधारण फक्त 2 मिनिटं कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा. तर व्हाईट चिकन पुलाव करण्यासाठी इथे आपल्याला बिर्याणी मसाल्याची अजिबात गरज नाहीये. सर्व काही खडे मसाले तसेच घालायचे. पण आपल्याला इथे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट करावी लागेल. त्यासाठी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा एवढं सगळं मी बारीक करून घेतलंय. आता ही पेस्ट यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची आहे. त्यातच मीठ घातलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर 1 वाटी दही यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित दही मिक्स करून घ्यायचं. दही घातल्यावर इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. तर हे चांगलं परतून घेतलंय. आता यामध्ये अर्धा किलो चिकन घालायचं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. चिकनमधलं पाणी सगळं काढून घ्यायचं. हवं तर चाळणीमध्ये ठेवू शकता. चिकन घालून एकदा या मसाल्याबरोबर मिक्स करायचंय आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिटाची एक वाफ काढायची आहे. म्हणजे मसाल्यामध्ये हे चिकन 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आहे ना सोपी पद्धत. ना चिकन मॅरिनेट करावं लागत ना तांदूळ भिजू घालून ठेवायचे आहेत. अगदी झटकीपट कांदा कापला आणि मसाला काढला की आपला हा पुलाव तयार होतो. आता हे झाकून ठेवते. तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया. तर इथे मी कोलम तांदूळ वापरते आहे. बरोबर मोजून अर्धा किलो तांदूळ घेतलेत. अर्धा किलो चिकन त्यासाठी अर्धा किलो तांदूळ अशी ही 1 किलोची बिर्याणी किंवा पुलाव आपण करतो आहोत. तर तांदूळ स्वच्छ धुतलेत. इथे 5 मिनिटं झालेले आहेत. एकदा हे हलवून घेऊया. तर मला वाटलं होतं की कुकरमध्ये झटकीपट हा पुलाव करून टाकावा. त्यासाठी म्हटलं हे कुकरमध्ये शिफ्ट करावं. त्यासाठी कुकरमध्ये तांदूळ धुवून टाकले. त्यानंतर हे जे चिकन आहे ते कुकरमध्ये घातल्यावर बघा तुम्ही आता कुकरच पूर्ण भरलंय यानी आणि इथे आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचंय. बरोबर इथे आपण तांदूळ भिजवलेले वगैरे नाहीये. म्हणून तांदळाच्या दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे. हवं तर गरम पाणी तुम्ही इथे वापरू शकता. तर बघू शकता पाणी घातल्यानंतर कुकर गच्च भरलेला आहे. मग आता हा कुकरमध्ये शिजवण्याचा प्लॅन माझा फेल गेला. म्हणून आता मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं शिफ्ट करून घेतलंय आणि आता पातेल्यातच हा पुलाव मी करणार आहे. चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतलेला आहे. आता पाणी घातल्यानंतर मीठ घालायचं आणि हवं तर टेस्ट करून बघू शकता. थोडंसं ते खारूच लागलं पाहिजे. कारण काय आहे तांदूळ फुलतात, चिकनही शिजलं जातं आणि त्यामध्ये मिठाचा अर्क छान आतमध्ये पोहोचतो आणि मग व्यवस्थित टेस्ट येते मिठाची आपल्या पुलावाला. अजिबात मग तो आळणी होत नाही. त्याकरता हवं तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता. आणि सगळ्यात शेवटी मी इथे पुदिना आणि कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि मस्त आता उकळी आल्यानंतर एकदा हलवून घ्यायचंय आणि मग गॅसची फ्लेम कमी करून यावर झाकण ठेवायचे. परत एक वरती झाकण ठेवून त्यावर एखादी जड वस्तू ठेवायची आहे आणि 20 मिनिटं हा पुलाव आपल्याला शिजू द्यायचा आहे अगदी मंद आचेवर. 20 मिनिटानंतर गॅस बंद केला. त्यानंतरही 5 मिनिटं मी तसंच ठेवलं होतं आणि त्यानंतर बघू शकता इथे आपला हा व्हाईट चिकन पुलाव तयार झालाय आणि किती सुंदर मोकळा झालेला आहे. इथे मी कोलम तांदूळ वापरले कारण आमच्या घरी तेच आवडतात. तुम्ही हवं तर बासमती तांदळाचा वापर करू शकता. तांदूळ आधी तुम्ही भिजत ठेवून मग पाणी तांदळाच्या अगदी दीडपट वापरून देखील अशा पद्धतीने हा पुलाव तुम्ही बनवू शकता. छान मोकळा तरी देखील छान ओलसर आहे. अशा पद्धतीचा हा पुलाव एकदा तुम्ही नक्की करून पहा. आता ना सजावटीसाठी
थोडासा रंग मी यामध्ये घातलाय, केशरी रंग आणि हिरवा रंग. परत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, मध्ये पुदिन्याचं पान ठेवलंय. अशा पद्धतीचा पुलाव अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो आणि याबरोबर खाण्यासाठी अगदी दह्यामध्ये थोडीशी साखर, मीठ आणि टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर मी केली होती. एक नंबर बेत झाला होता. तुम्हाला जर कुकरमध्ये हा पुलाव करायचा असेल ना, तर सेम प्रोसेस करायची. मोठ्या आचेवर एक शिट्टी करायची आणि मंद आचेवर एक शिट्टी करून गॅस बंद करायचा आणि पूर्ण वाफ जाऊ द्यायची. तरी देखील अशाच पद्धतीचा पुलाव तयार होतो. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचा हा व्हाईट चिकन पुलाव एकदा नक्की करून पहा. चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.